सिंह होवुनिया घुमवीत गर्जनासी शतसूर्य तेज दावा अज्ञात याजनासी भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र भाहो निज रूप दाखवा हो हरि दर्शनास द्या हो निज रूप दाखवा हो। राजभ्रमापटू द्या प्रत्यक्ष एकवार श्रीकृष्ण विष्णु राम तोची विठू महार तोची विठू महार जाळीत नामनाची ती आग शांत भाहो निज रूप दाखवा हो हरि दर्शनास द्या हो निज रूप दाखवा हो। छान झालं गाणं. कसं वाटतंय आता? हलकं वाटतंय गाणी संपवून हलकं वाटतं. मला काय ना कधी कधी मला असं खूप असं वाटतं की खूप टेन्शन द्यावं कारण मजा येते टेन्शन द्यायला पण तुमच्या सगळ्यांचे इकडे चेहरे बघितल्यानंतर ते कुठेतरी स्वतःलाच लगाम घालावं. चेहरा आणि वय दोन्ही हे स्वप्न नवतारुण्याचं आहे हो. इकडे वय विसरायचं या मंचावर येऊन. पण गाणं तुमचं खरंच छान झालं. आता तुम्हाला हे गाणं सादर करण्यापूर्वी तुमच्या मनात होतं की काल थोडेसे कमी मार्क मिळाले होते तर नेमकं तुम्ही काय विचार करून आला होतात की आज सादरीकरण कसं झालं पाहिजे गाणं कसं झालं पाहिजे? खूप विचार करून आम्ही येतो की शब्दांकडे लक्ष द्यायचं सुरांकडे लक्ष द्यायचं तालाकडे लक्ष द्यायचं पण त्या जागेत काय आहे मला माहिती नाही की तिकडे आल्यानंतर सगळं डळमळीत व्हायला लागतं. एखाद्या शो मध्ये गाताना काही वाटत नाही मी जसं पिंजऱ्यातला सिंह आणि सुटा सोडलेला सिंह याच्यात किती फरक आहे तसा इथे फरक जाणवतो. पण इकडे आल्यानंतर म्हणजे तुम्ही किती विचार करून आला असाल तरी सुद्धा गाणं तेच समोर येतं जे खरं तुमच्या आत आहे नाही का? होय. आणि तोच तो सच्चा सूर इकडे येऊन लागतो आणि तोच परीक्षकांना भावतो. आज बघूया तुम्हाला मार्क किती मिळत आहेत आणि परीक्षकांचं काय म्हणणं आहे. कमिंग बैक टू तबला फर्स्ट, इस गाने में भी तबले का इस्तेमाल किया गया है. तबला दो इंस्ट्रूमेंट्स को मिल के तबला कहा जाता है. जो राइट हैंड में है वो चाटी होती है और जो लेफ्ट में होता है वो बाया. तो दोनों को मिल के बनता है तबला. और तबले का जैसे जैसे प्रोग्रेशन होता गया वैसे वैसे घराने आने लगे. बहुत सारे घराने आ गए. सबसे पहले आया दिल्ली घराना और दिल्ली के बाद में जब तबला वहां से निकला तो पहुंचा बनारस, वहां बनारस घराना, फिर पंजाब घराना, वहां से फर्रुखाबाद, अजराड़ा और ऐसे घराने ये 5 जो है वो स्थापित हो गए तबले के जो आज तक चल रहे हैं. तो ये था उसके बारे में. अब आपके गाने के बारे में मैं क्या कहूँ सर, आपने बहुत अच्छा गाया, बहुत ही अच्छा गाया. मुझे जिस भक्ति से आपने गाया है वो मैंने यहाँ महसूस किया है. और ये सुधीर फड़के जी की आवाज में ये गीत है और बहुत जगहों पे आपने मुझे उनकी याद दिला दी. तो आपको अभिनंदन सर. आशाताई? आनंद जी खूप छान गालात तुम्ही. भक्ती रसाने ओथंबलेलं असं गाणं होतं. हे गाणं मला माझं अत्यंत आवडतं गाणं आहे आणि हे गाणं केव्हाही मी ऐकत असले तरी मला काही काही त्यातल्या जे काही सूर बाबूजींनी वापरलेले आहेत, ज्या जागा वापरल्या आहेत तिथे मला आत हुंका येतो. इतकं सुंदर गाणं आहे ते आणि ते तुम्ही फार छान भक्तिरसानं उत्तम गायलात. मागच्या एपिसोडपेक्षा नक्कीच तुम्ही मनाची तयारी करून इथे आत्ता गायलायत हे जाणवलं आम्हाला. आणि आणखीन तुम्ही ह्याच्या आता पुढच्या गाल ना तर असा माहोल कराल मी इथं बसून सांगते तुम्हाला. इतकं सुंदर गाल तुम्ही गाण्यात. मुरलंय गाणं. चालेल गाणं तर सांगतो पण आधी तुम्ही असं वयाचं वगैरे काही बोलायचं कारणच नाही. इतकं तुम्ही सगळेजण सुंदर गाताय. मला नेहमी वाटतं की चांगल्या
कलाकृतीला आणि चांगल्या कलाकाराला काही वय नसतं. सर्वोत्तम हे सर्वोत्तम असतं. त्यामुळे आता आपण सर्वोत्तमाकडे चाललेलो आहे, फायनलकडे. त्याच्यामुळे हा उल्लेख सुद्धा माझ्या मनात कधीच आला नाही आणि येत नाही की हे कुठलं शेड्यूल चाललंय, 40च्या वरच आहेत का. उत्तम ते उत्तम आहे, मग ते 20 वर्षाचं असो किंवा 60 वर्षाचं असो. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही खरंच परत कधीच मनातही उल्लेख करू नका तुमच्या. हे गाणं गाताना त्याच्यातली जी द्याहोची जागा आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं, कारण ती इतकी सुंदर जागा आहे आणि ती इतकी सिग्नेचर जागा असतात प्रत्येक गाण्याच्या. आणि ती खरं तर जेवढ्या वेळेला त्याच्यातली पहिल्या वेळेला ती नाही आली, अगदी पहिली तुम्ही घेतली तेव्हा मला असं वाटलं की अरे ही जागा नाही आली आता यांची. पण एक मला खूपच आवडली गोष्ट की गाणं गाताना तुम्ही स्वतःला करेक्ट केलं आणि परफॉर्मन्स चालू असताना करेक्ट करणं हे परफॉर्मिंग आर्टिस्टसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण तेव्हा तुमचं मानसिक संतुलन पण ठेवायला लागतं, शिवाय तुमचा गळा पण तुमच्या काबूत ठेवायला लागतो. हे सगळं तुम्ही केलं आणि दुसऱ्या वेळेपासून ती जागा इतकी सुंदर आली की ती पहिली वेळ मी विसरून गेलो.